अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार हा सवाल आहे. पण हा सवाल फक्त एक राष्ट्रवादी काँग्रेस पुरता नाहीये, तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार असा आहे. आणि या सवालाला थेट तोंड फोडलं ते दस्तूर खुद्द शरद पवार यांनी, आणि तेही अजित पवारांच्या निधनाच्या चौथ्याच दिवशी. अजित पवार दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणासाठी प्रयत्नशील होते आणि 12 तारखेला ते याबाबत घोषणा करणार होते असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं. पण अजित पवारांच्या पक्षातले सगळे नेते याबाबत कानावर हात ठेवतात. आता यातलं कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय हे कळायला सध्या तरी आपल्याकडे काहीच मार्ग नाहीये. पण प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार होतं म्हणजे नेमकं काय होणार होतं? या नेमकं काय या प्रश्नाचं नेमकं उत्तरच शरद पवारांनी टाळले. कारण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार म्हणजे कोणती तरी एक राष्ट्रवादी दुसऱ्या राष्ट्रवादीमध्ये सामील होणार. आता पक्षचिन्हाचं प्रकरण कोर्टात असलं तरी सध्या पक्षाची निशाणी घड्याळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे. त्यामुळे घड्याळाचा त्याग करून अजित पवार तुतारी फुंकण्याची अपेक्षा निव्वळ शून्यच होती. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शाबूत राहणार होती. मग शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन केली जाणार होती का? जर ती विलीन केली जाणार होती तर मग त्यासाठी तडजोडी नेमक्या काय झाल्या होत्या, बोलणी काय होती? आणि जर तसं झालं असेल तर मग ती राष्ट्रवादी केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये राहणार होती की नव्हती? सत्तेत राहणार होती तर मग शरद पवारांच्या सेक्युलर विचारधारेचं काय? आतापर्यंत त्याच विचारधारेसाठी तर शरद पवारांनी भाजपशी कायम घरोबा टाळला. मग ती विचारधारा मवाळ होणार होती की अजित पवारांनी महायुतीमध्ये ती विचारधारा आपल्या परीनं जशी मांडली तशी ती शरद पवारांना मान्य झाली होती? आणि विचारधारेशी तडजोड करायची नसेल तर मग अजित पवारांची राष्ट्रवादी सत्तेतून बाहेर पडणार होती का? शक्यच नाही. सत्तेतून बाहेर पडणं हा पर्याय असता तर अजित पवार भाजपसोबत कधी गेलेच नसते. आता देवेंद्र फडणवीसही म्हणतात की 12 तारखेच्या भूमिकेबद्दल आपल्याला काहीही माहिती नव्हती. मग इतका मोठा निर्णय अजित पवार हे भाजपला न विचारता घेत होते यावर तर कुणाचाच विश्वास बसणं शक्य नाही. आता या सगळ्या संदर्भात एक व्हिडिओ समोर येतोय. तो विलिनीकरणाच्या बैठकीचा असल्याचं सांगितलं जाते. पण त्या व्हिडिओमध्ये शरद पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाचे किमान 7 नेते दिसतात. पण अजित पवार एकटेच आहेत, त्यांच्या राष्ट्रवादीचा एकही नेता नाही. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे सुद्धा किमान त्या व्हिडिओमध्ये तरी दिसत नाही. मग दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाबाबत चर्चा करायला अजित पवार एकटेच गेले होते? विलिनीकरणाबाबत बोलताना या प्रश्नांची उत्तरं जर शरद पवारांनी दिली असती तर मग कोणती राष्ट्रवादी राहणार आणि कोणती जाणार याचं उत्तर मिळालं असतं. पण शरद पवारांनी ते टाळले, आणि तेही इतक्या कठीण वेळी.